महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही पक्ष असे आहेत की त्यांच्याकडे सत्ता नसली तरीही त्यांची चर्चा ही कायम असते. असाच एक पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 2006 साली स्थापन झालेल्या या पक्षाने सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण केलेली होती. आता 20 वर्ष या पक्षाला पूर्ण झालेली आहेत. या 2 दशकाच्या प्रवासामध्ये पक्षाने काही मोठे उतार चढाव पाहिले. सुरुवातीला निर्माण झालेली अपेक्षा, नंतर आलेले राजकीय अडथळे आणि बदलत्या भूमिका यामुळे मनसे आज कुठे उभी आहे हा प्रश्न अनेकांना पडतो. यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. मनसेची स्थापना ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या राजकीय घडामोडीतून झालेली आहे. शिवसेनेत अनेक वर्ष काम केलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीचे वारसदार मानले जाणारे राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेनेपासून वेगळा मार्ग स्वीकारला. नेतृत्वाच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादामुळे, मतभेदांमुळे त्यांनी शिवसेना सोडली आणि 9 मार्च 2006 रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांच्या भाषण शैलीमुळे, व्यक्तिमत्वामुळे आणि त्याचबरोबर ती आक्रमक राजकारणामुळे पक्षाकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं. पक्षाची विचारधारा ही सुरुवातीपासूनच मराठी माणूस या मुद्द्याभोवती केंद्रित होती. महाराष्ट्रातील स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, मराठी भाषा आणि संस्कृतीचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न हे मनसेच्या राजकारणाचे मुख्य मुद्दे होते. राज ठाकरे यांच्या प्रभावी भाषणामुळे आणि वेगळ्या राजकीय शैलीमुळे अनेक तरुण या पक्षाकडे आकर्षित झाले. अल्पावधीतच पक्षाचा एक वेगळा ओरा तयार झाला. मनसे राज्याच्या राजकारणात एक वेगळी स्पेस तयार करते असं चित्र देखील उभं राहिलं गेलं. त्यामुळे प्रस्थापित पक्षांना अक्षरशः धडकी भरली होती. विशेषतः मनसेच्या सुरुवातीच्या काळामध्ये भाजप सेना युतीला पर्याय म्हणून भक्कम पर्याय पुढे आला. म्हणूनच मनसेच्या सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेमध्ये या पक्षाबद्दल मोठी उत्सुकता आणि अपेक्षा देखील निर्माण झालेली होती. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या शहरी भागामध्ये पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला. महानगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवकांची संख्या दखलपात्र झाली. मनसेने राज्याच्या राजकारणात एक टेम्पो सेट केला आणि अनेकांना विश्वास वाटत होता की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि भाजप काँग्रेस याशिवाय एक नवा पर्याय उभा राहू शकतो. याच काळामध्ये मनसेने महाराष्ट्रभर संघटन उभारण्याचा प्रयत्न केला. विविध शहरांमध्ये शाखा सुरू झाल्या, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने जोडले गेले आणि पक्षाची प्रतिमा आक्रमक, थेट आणि वेगळ्या शैलीच्या राजकारणाची बनली. काही ठिकाणी मनसेने लक्षणीय वाढताना आपल्याला दिसली होती. 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला पहिल्यांदाच मोठा राजकीय कौल मिळाला. त्या निवडणुकीमध्ये पक्षाचे तब्बल 13 आमदार निवडून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसे एक गंभीर राजकीय शक्ती म्हणून समोर आली. या यशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह, जोश निर्माण झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मनसेने काही प्रमाणात आपली ताकद दाखवली. विशेषतः नाशिक महानगरपालिकेमध्ये पक्षाने मोठं यश मिळवलं आणि सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका निभावली. पुण्यातही नगरसेवकांची संख्या कमालीची वाढली. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांमध्येही मनसेने काही प्रमाणात राजकीय स्थान निर्माण केलेलं. मात्र पुढील काही वर्षांमध्ये मनसेच्या राजकारणात मोठे बदल दिसू लागले. पक्षाची भूमिका आणि राजकीय रणनीती वेळोवेळी बदलत गेली. कधी भाजप विरोधी भूमिका, तर कधी भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा, तर कधी स्वतंत्र भूमिका. अशा या बदलांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या बदलत्या भूमिकांमुळे पक्षाच्या विश्वासार्हतेवरतीही काही प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झालं गेलं. मनसेची आंदोलनाची शैली मात्र कायम चर्चेत राहिली. टोल नाके, फेरीवाल्यांचा प्रश्न, मराठी पाट्या, स्थानिक रोजगार यासारख्या मुद्द्यांवरती मनसेनं आक्रमक आंदोलनं केली. या आंदोलनांमुळे अनेकदा मीडिया स्पेस देखील मिळाली आणि पक्षाची उपस्थिती ही कायम चर्चेत राहिली. तरीही पक्ष बांधणीच्या बाबतीत मनसेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राज्यभर मजबूत संघटन उभं करण्यामध्ये पक्षाला मर्यादा जाणवल्या. काही महत्वाचे नेते हे पक्ष सोडून गेले आणि काही ठिकाणी संघटन कमकुवत झालं. त्यामुळे सुरुवातीला दिसणारी वाढ ही पुढे टिकवणं कठीण झालं. यामुळेच हळूहळू मनसेवरील जनतेचा विश्वास हा कमी होत गेल्याची चर्चा ही राजकीय विश्लेषक करताना दिसतात. एकेकाळी मोठी अपेक्षा असलेला हा पक्ष हळूहळू निवडणूक राजकारणामध्ये मागे पडताना दिसला. अनेक निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र असं असलं तरीही मनसे ही पूर्णपणे राजकीय पटलावरून गायब झालेली नाहीये.
राज ठाकरे यांची भाषण शैली, त्यांची राजकीय निरीक्षणं आणि त्याचबरोबर त्यांचं व्यक्तिमत्व यामुळे पक्षाला आजही मीडिया स्पेस आणि त्याचबरोबर एक वेगळी फॅन फॉलोईंग असल्याचं दिसतं. पण असं काय झालं की मनसेचा सुरुवातीचा उदय हा वेगाने झाला, पण नंतर त्यांचा प्रभाव हा कमी होत गेला? त्यामागे काही महत्वाची राजकीय आणि संघटनात्मक कारणे दिसून येतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे बदलत्या राजकीय भूमिका. मनसेच्या भूमिकांमध्ये वेळोवेळी मोठे बदल झाले. सुरुवातीला काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी भूमिका, नंतर भाजप विरोधी प्रचार, तर काही निवडणुकांमध्ये भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा. या बदलांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. स्पष्ट राजकीय दिशा नसल्याची टीकाही अनेकदा झाली. दुसरं कारण म्हणजे मर्यादित भौगोलिक प्रभाव. मनसेचा प्रभाव मुख्यतः मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या शहरी भागापुरताच मर्यादित राहिला. ग्रामीण महाराष्ट्रात किंवा विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मजबूत संघटन निर्माण करण्यात पक्षाला फारसं यश मिळालं नाही. तिसरं कारण म्हणजे संघटनात्मक कमकुवतपणा. पक्षाची प्रतिमा ही अनेकदा व्यक्ती केंद्रित, नेतृत्व केंद्रितच राहिली. राज ठाकरे यांचा प्रभाव मोठा असला तरी राज्यभर मजबूत संघटन आणि दुसऱ्या पिढीचे नेतृत्व निर्माण करण्यात अडचणी आल्या. चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे निवडणुकींमध्ये यशाची घट. 2009 मध्ये मनसेचे 13 आमदार हे निवडून आले, पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं यश हे सातत्याने कमी होत गेलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पक्षाची ताकद ही हळूहळू घटली. पाचवं कारण म्हणजे शिवसेना भाजपचे मजबूत राजकारण. मराठी अस्मितेचा मुद्दा हा मनसेचा मुख्य आधार होता, पण शिवसेना आणि नंतर भाजपनेही हा मुद्दा राजकारणात प्रभावीपणे मांडला. त्यामुळे मनसेला वेगळी राजकीय जागा टिकवणं कठीण झालं. सहावा मुद्दा आहे तो म्हणजे आंदोलनाची मर्यादा. मनसेची आंदोलन शैली आक्रमक आणि चर्चेत राहणारी होती. टोल, मराठी पाट्या, स्थानिक रोजगार यासारख्या मुद्द्यांवरती त्यांनी आंदोलनं केली. पण या आंदोलनांचे दीर्घकालीन राजकीय लाभ हे निवडणुकांमध्ये रूपांतरित झाले नाहीत. हे सगळं एकीकडे होत असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांचा पक्ष त्याग हा सातवा मुद्दा ठरला. वेगवेगळ्या टप्प्यांवरती काही महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते हे पक्ष सोडून गेले. यामुळे संघटनात्मक ताकद कमी झाली आणि काही भागामध्ये पक्ष कमजोर झाला. शेवटचा आणि आठवा मुद्दा ठरला तो म्हणजे मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न होण्याचा. सुरुवातीला मनसेकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षांनुसार राज्यव्यापी राजकीय पर्याय उभा राहिला नाही, अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली. आज मनसे समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे पुन्हा एकदा जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणं, मजबूत संघटन उभा करणं, स्पष्ट राजकीय भूमिका घेणं आणि महाराष्ट्रभर प्रभाव निर्माण करणं. ही मोठी आव्हानं पक्षासमोर आहेत. 20 वर्षाचा प्रवास पूर्ण केल्यानंतर मनसे एका महत्वाच्या टप्प्यावरती उभी आहे. पुढील काळामध्ये हा पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव निर्माण करू शकतो का, की तो फक्त राजकीय चर्चापुरताच मर्यादित राहणार? हा प्रश्न आजही कायम आहे. तुम्हाला काय वाटतं? मनसेच्या वाटचालीबद्दल तुमचं मत काय? तुमची मतं ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.